केला, त्यामुळे आप्पा 11 मयेकर संघाला आपण या ठिकाणी संघाच्या कर्णधाराला किंबहुना एखाद्या खेळाडूला किंवा आप्पांना सुद्धा आपण विनंती करतोय की आपण या आणि हा सत्कार आणि किंबहुना सन्मान स्वीकारा. धन्यवाद आगाज सर. आपण पाहतोय भाई भाई ग्रुप रोहा मोहल्ला आयोजित आमदार चषक 2022 रजनी ही क्रिकेटची स्पर्धा खास रवेकारांसाठी आणलेली ही पर्वणी आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने आपण पाहतोय सेकंड फेरीला सुरुवात झालेली आहे, दुसऱ्या फेरीला सुरुवात झालेली आहे. जो आपण सामना पाहणार आहोत शाम्स 11 मसाला विरुद्ध अल फतेह किंझोली संघ आपण पाहतोय, ज्या किंझोली संघाने प्रथमतः नाणेफेक जिंकले आणि फलंदाजी स्वीकारले. मसळ संघाचा 12 आलेला आहे. नक्कीच 3 षटकांची ही लढत असणार आहे. गोलंदाजी मार्कवर आपण गोलंदाज पाहतोय नदीम धारेकर, एक नामांकित असा हा गोलंदाज खेळाडू आपण पाहतोय मसळ संघाचा. 3 षटकांची ही लढत आहे. पंचांना विनंती करतोय सामने आपण लवकरात लवकर चालू करून घ्यायचा आहे. आज खऱ्या अर्थाने जरी गावटूगाव फॉर्मॅट असला तरी नामांकित खेळाडू खेळताना आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळणार आहेत. जी आपण स्पर्धा पाहतोय भाई भाई ग्रुप रोहा मोहल्ला आयोजित आमदार चषक 2022. पहिलं षटक गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो म्हणजेच नदीम धारेकर. पंचांच्या भूमिकेत आपण पंच पाहतोय ते म्हणजेच कुणाल पेणकर आणि हेमंत शेट्टी. शहाड बदलापूर कल्याण या विभागातून आलेले पीसीएल पंच आपण पाहतोय. जो आपण थेट प्रक्षेपण पाहतोय लावी 24 लावी इव्हेंटच्या माध्यमातून, तसेच जे आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचण्याचा माध्यम म्हणून पाहतोय डीजे महेश धाटाव. पहिला चेंडू घेऊन येतोय नदीम धारेकर आपल्या भात्यातील. स्ट्राईकला मात्र आपण पाहतोय धावपळ, स्ट्राईकला पाहतोय फलंदाज तो म्हणजेच तौसिफ. नॉन स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतोय फैजल. पहिला चेंडू आपण पाहतोय जोरात टाकला चेंडू, वुडलँड स्पोर्टला आढळलेला चेंडू आपल्याला पाहायला मिळत आहे. इथे मात्र आपण पाहतोय एक धाव मात्र पूर्ण केली जाते. अवांतर पद्धतीचा चेंडू आपण पाहतोय. एकूण 2 धाव मात्र धावपळकरते लागतील. धावपळकरते पाहतोय बिन बाद 2 ही धावसंख्या. पहिला चेंडू आपण पाहतोय अवांतर पद्धतीचा चेंडू, 2 धाव मात्र धावपळकरते लगावल्या जात आहेत. इथे मात्र लाईन वरती कुठेतरी कंट्रोल घ्यावा लागेल या गोलंदाजाला, अर्थातच नदीम धारेकर याला. स्ट्राईक रोड येतोय, स्ट्राईकला मात्र पाहतोय डावखुरा फलंदाज फैजल. बॅकफुटला सरसून मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये कावकोनाच्या दिशेला आणि चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळते. पहिल्या विकेटचा अंत होतोय. धन्यवाद डीजी. इथे मात्र पाहतोय पहिला चेंडू नक्की दिशेने भरकटलेला होता, परंतु कमबॅक केलं गोलंदाज नदीम धारेकर याने. इथे मात्र पाहतोय जो पहिला चेंडू सामोरा गेला अर्थात हा फलंदाज फैसल मात्र शून्यावरती वैयक्तिक धावबाद झेलबाद झाला. धावसंख्या धावपळकरती पाहतोय ती म्हणजे 2 ही धावसंख्या धावपळकरती पाहायला मिळते. एक फलंदाज मात्र माघारी परततोय. इथे मात्र जी संघाची पडझड झाली पहिल्या षटकामध्ये, वनडाऊनच्या भूमिकेत आपण फलंदाज पाहतोय तो म्हणजेच सौद. इथे मात्र जो वनडाऊनच्या भूमिकेत जो फलंदाज येत असतो अर्थातच त्याची ही भूमिका असते की जेव्हा संघाला धावेंची गरज असते किंवा संघ जेव्हा संकटात सापडलेला असतो, कारण जेव्हा प्रथम क्रमांक हे सलामीला आलेले फलंदाज लवकरच स्वस्त्यामध्ये बाद होतात, तेव्हा खऱ्या अर्थाने गरज असते संघाला सावरण्याची, संघाला धावसंख्यापासून उभारणी देण्याची. ते कार्य मात्र हे ते वनडाऊनच्या भूमिकेत आलेल्या फलंदाजाचं असतं आणि ते कार्य हा फलंदाज करणार का. इथे पाहतोय क्षेत्राशी थोडीशी विहीररचना पक्तावळी आपण पाहतोय. क्षेत्ररक्षण जर पाहायला गेलं आपण पाहतोय मिडवांच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. डीप मिड विकेटच्या दिशेला शॉर्ट मिड विकेट, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेला शॉर्ट फाईन लेग,
एसटीच्या पाठीमागे एसटीच्या गल्ली दिशेला थर्डमॅनच्या दिशेला पण पाहतोय क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहे. नदीम आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. आपल्या षटकातील पुढील चेंडू डावखुरा फलंदाज चांगला सन्मान देतोय चेंडूला. इथे पाहतोय शॉर्ट बॅकवर्ड लेगच्या दिशेला मारला हा चेंडू. तत्पर मात्र इथे पाहता पाहता फलंदाजाने काढलेले हा 2 धावा. 2 धावा या खूप महत्वाच्या असणार आहेत, कारण इथे मात्र आपण पाहतोय पहिलाच फलंदाज स्वस्त्यामध्ये माघारी परतलेला आहे. धावसंख्या धावपळकडे पाहायला मिळते, त्यामध्ये 4 ही धावसंख्या धावपळकडे पाहतोय. षटक क्रमांक पहिल्याच चालू आहे. 3 षटकांची ही लढत आहे. आपण पाहतात आमदार चषक 2022 जी संकल्पना आणली भाईबाई रोहा मोहल्ला या सर्व सदस्यांनी, कादिरोगे असतील, सरफराज बंदरकर या सर्व आयोजकांनी जे ही संकल्पना आणली. ओहो सुंदर शिवचा फटका मारताना इथे पाहायला मिळतोय. फलंदाज एक धाव तर पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. इथे 2 धाव मात्र पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या धावपळकरती पाहायला मिळते ते म्हणजेच 6 ही धावसंख्या धावपळकरती पाहतोय. इथे धावसंख्येला आकार देखील द्यायचा आहे आणि जी संघाची पडझड झाली होती देखील थांबवायची आहे आणि चांगल्या त्या पद्धतीने खेळ त्या फलंदाजाच्या माध्यमातून देखील पाहायला मिळत आहे. सौद चांगली कामगिरी करतोय आतापर्यंत. सौद 4 या धावसंख्येवर खेळ करतोय, ज्याने आतापर्यंत 2 चेंडूचा आणि फलंदाज मात्र धन्यवाद. हशिवरे संघाचा संगणक किंवा प्रतिनिधी आपण कुठे असाल तर आपलं मोमेंटो परदेशी घेऊन जायचं आहे. एक सन्मान चिन्ह आहे तो आपण घेऊन जायचा आहे. इथे मात्र पाहतोय फलंदाज क्रमांक दुसरा देखील बाद होतोय. सौद असं वाटतं कुठेतरी धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न त्या फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय, परंतु सौदला देखील माघारी परतवण्यामध्ये यशस्वी होतोय गोलंदाज अर्थातच नदीम धारेकर. धावसंख्या धावपळकडे पाहतोय षटक क्रमांक पहिला मार्गस्थी असताना 6 ही धावसंख्या 2 फलंदाज मात्र माघारी परतलेले आहेत. आता मात्र आपण पाहतोय फलंदाज क्रमांक 4थ्या क्रमांकाचा फलंदाज पाहायला ताबिश. कॅमेरामन 3 षटकांची लढत आहे. धावसंख्या आपण पाहतोय पहिल्या षटक मार्गस्थी असताना गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय गोलंदाज नदीम. बॅकफुटला ससून मारण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. शॉर्ट मिड विकेटच्या दिशेला मारला चेंडू. 1 धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या धावपळकरती पाहतोय 2 बाद. 7 ही धावसंख्या धावपळकरती पाहायला मिळत आहे. अत्यंत शांत असा हा वातावरण आपण पाहतोय. एक नामांकित स्पर्धा आपण पाहतोय या मैदानावरती. नदीम चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतो आणि त्या प्रयत्नांना यश देखील येतोय. जरी आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये धावसंख्या 8 खर्च केल्या, परंतु चांगल्या फलंदाजाला देखील माघारी परतण्यामध्ये यशस्वी झालाय हा गोलंदाज, तो म्हणजेच नदीम धारेकर. 3 षटकांची लढत आहे. चालू सामना आपण पाहतोय तो म्हणजेच शाम्स 11 मसला विरुद्ध अल फतेह किंजोली संघ या संघादरम्यान आपण ही लढत पाहत आहोत. ज्या किंजोली संघाने प्रथमतः नाणेफेक जिंकल्याने निर्णय घेतला की आपण प्रथमतः फलंदाजी करायची, परंतु ही फलंदाजीचा निर्णय हा अचूक असणार आहे का? कारण पहिल्या षटकाचा आपण विचार केला 8 धावा धावपळकरती लगावल्या, परंतु 8 धावा जमवण्यासाठी देखील या संघाने 2 फलंदाज मात्र गमावलेले आहेत. षटक क्रमांक दुसरा घेऊन येते गोलंदाज जीशान. स्ट्राईकला पाहतोय फलंदाज तौसिफ. जो सलामीला आला फलंदाज आता मात्र आपण पाहतोय जो वैयक्तिक 2 धावसंख्येचे खेळ करतोय आपल्या संघासाठी. षटक क्रमांक दुसरा गोलंदाज जीशान. 10-12 पॉलांचा रन आपण पाहतोय. ओहो सुंदर फटका पाहायला मिळतोय. लॉंगअपच्या क्षेत्रामध्ये तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतोय. 1 धाव मात्र रोखू शकत नाही. 1 धाव मात्र आपल्या संघासाठी जमा करतोय फलंदाज तौसिफ. धावसंख्या धावपळकरती पाहायला मिळते ती म्हणजे 9 ही धावसंख्या धावपळकरती पाहायला मिळतोय. इथे मात्र एकाच मोठा फटका घेणे गरजेचं आहे. 3 षटकांची लढत आहे. धावसंख्या कमी आहेत आणि फलंदाजांनी देखील पडझड होताना पाहतोय. स्ट्रेट सरळ बॅटच्या सहाय्याने मारला चेंडू. पुन्हा त्याच क्षेत्रामध्ये चेंडू मारतोय.
मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये धावसंख्या धावफलकामध्ये पाहतोय ती म्हणजेच एक ने वाढलेली धावसंख्या 10 धावसंख्या धावफलकामध्ये पाहायला मिळत आहे. इथे अतिशय शांत असा हा सामना चाललेला आहे. एक एक धाव सहजरित्या घेत आहेत. मोठी रिस्क घेताना आपल्याला पाहायला मिळत नाही, परंतु इथे मात्र रिस्क घ्यावी लागेल या दोन फलंदाजांना जर आपल्याला मोठी धावसंख्या उभारायची असेल तर. फुलटॉस पद्या चेंडू खरपूस समाचार घेणार, चेंडू जाणार का सीमा रेषेच्या बाहेर, परंतु अप्रतिम इथे क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय काऊ कॉर्नरच्या दिशेला. धन्यवाद अडीजे. इथे मात्र फलंदाज आपण पाहतोय काऊकोणाच्या दिशेला मारल्या फटका असं वाटत चेंडू सीमारेषा गाठणार का, परंतु इथे मात्र अप्रतिम चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. कारण मित्रांनो जेव्हा चांगली गोलंदाजी होते, जेव्हा गोलंदाज गोलंदाजी करत असतो ना, तेव्हा क्षेत्ररक्षण देखील चांगलं होणं गरजेचं असतं. नुसती गोलंदाजी किंवा फलंदाजी करणे गरजेचं नसतं, तेवढं त्याला क्षेत्ररक्षण करणे देखील गरजेचं असतं. धावसंख्या धावपळकरती पाहायला मिळते. गडी क्रमांक फलंदाज क्रमांक 3 बाद होतोय. धावसंख्या धावपळकरती पाहतोय ते म्हणजे 10 या धावसंख्या 10 धावा जमवण्यासाठी 3 फलंदाज मात्र माघारी परतलेत. 3 षटकांची ही लढत आहे. आतापर्यंत धावा आपण धावपळकरती पाहतोय ते म्हणजेच 3 बाद 10 ही धावसंख्या धावपळकरती पाहायला मिळतोय. नक्कीच आपण पाहतोय जो शाम्स 11 एक धाव पूर्ण केली तर सरळ बॅटच्या सहाय्याने मारला स्ट्रेट ड्राईव्ह फटका पाहायला मिळतो. एक धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या धावपळकरती लगावते ते म्हणजे 11 ही धावसंख्या पाहायला मिळते धावपळकावरती. याच्यानंतर होणारा सामना अफझल 11 महाड विरुद्ध शाम्स 11 तेलंगे. याच्यानंतर होणारा सामना अफझल 11 महाड विरुद्ध शाम्स 11 तेलंगे. 3 षटकांची लढत असणार ही. हो, चांगला फटका खोला टाकला चेंडू आपण पाहतोय. मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. धावसंख्या धावपळकावरती 1 ने वाढते धावपळकावरती ती म्हणजेच 12 ही धावसंख्या धावपळकावरती पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. या चेंडूवरती मोठा फटका येणे गरजेचं आहे कारण धावसंख्या खूप कमी पाहायला मिळत आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, अक्रॉस द लाईन मारण्याचा प्रयत्न आपण पाहतोय, परंतु पंचांकडनं नक्कीच इशारा येतोय की हा चेंडू नो चेंडूचा इथे इशारा केला जातोय. तद्भर मात्र आपण पाहतोय चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय 4 धावेसाठी आणि धावसंख्या धावपळकरती पाहायला एकूण 5 धाव मात्र मिळणार आहेत. त्या म्हणजेच किंजोळे या संघाला संजीवनी नक्कीच चेंडू असणार आहे कारण धावा येत नव्हत्या. धावा कुठून का येईना परंतु धावा येणे गरजेचं होतं आणि एक संजीवनी चेंडू म्हणावा लागेल जो नोचा चेंडू होता. नक्कीच पुढील चेंडू असणार आहे ब्रीडचा चेंडू असणार आहे. धावसंख्या 17 ही धावसंख्या धावपळकरती पाहतोय. जो फ्रीटचा चेंडू असणार आहे ह्या चेंडूवरती नक्कीच किती धावा येणार, चौकार येणार की षटकार येणार. जिशान पुन्हा आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. नक्कीच वाईट चेंडू. इथे मात्र या सामन्याचा जो पूर्वार्धाचा इथं पण असं वाटवते की धावसंख्या कुठेतरी कमी पाहायला मिळते का, परंतु जो नो चेंडू पडला, ज्या नो चेंडूवरती 5 धावा आल्या त्याच्यानंतर हा अवंतर चेंडू पडला म्हणजेच बिन कोणताही चेंडू न होता 6 धावांवरचा खर्च करतोय गोलंदाज जिशान. बॅकफुटला सरसून मारण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. मिडॉनच्या क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. एक धाव तत्पर मात्र पूर्ण केली जाते. धावसंख्या धावपळकावरती पाहतोय ती म्हणजेच 19 ही धावसंख्या धावपळकावरती पाहायला मिळत आहे. इथे मात्र षटक क्रमांक 2 संपतंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपळकावरती पाहायला मिळते ती म्हणजेच 19 ही धावसंख्या धावपळकावरती पाहतोय. जे पहिलं षटक आला होता गोलंदाज नदीमने 8 धावा खर्च करून 2 फलंदाजांना माघारी परतावला होता. त्याच्यानंतर पाहतोय षटक क्रमांक 2 जिशाने आणि 11 धावा खर्च केल्या. अशा पद्धतीने आपण पाहतोय ज्या 19 धावसंख्या आतापर्यंत धावपळ पाहायला मिळत आहेत
किंजोळी या संघाच्या. एक निर्णायक षटक असणारे 3 षटकांची लढत आहे. या 6 चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. या 6 चेंडूवरती कितपर्यंत धावा जमा करणार आहेत हा फलंदाजी करणारा किंजोळी हा संघ, कारण त्याने प्रथम तर निर्णय घेतला की धावाचा आपण प्रथमतः फलंदाजी करू आणि समोरच्या संघाला आपण धावा चेसिंग करण्यासाठी आमंत्रण करू. इथे मात्र आपण पाहतोय षटक क्रमांक 3 घेऊन आलेला गोलंदाज इर्शाद. पहिला चेंडू, हो सुंदर पदा फटका आपण पाहतोय स्क्वेअर लेगच्या दिशेला. चेंडू मात्र सीमा रेषेच्या बाहेर, 4 धावेंसाठी चौकार. धन्यवाद डीजी. या चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या धावपळकडे पाहायला मिळते ते म्हणजे 23. इथे मात्र धावाकडून येत नव्हता, परंतु जेव्हा जो नो चेंडू पडला ना त्या नो चेंडू पासून इथे धावगतीलाचा आकार येताना पाहायला मिळतोय. म्हणजे संजीवनी चेंडू म्हणावा लागेल. नशिबाची साथ मिळाली ते म्हणजेच फलंदाजी करणारा अर्थातच किंजोली या संघाला. धावसंख्या धावपळकडे पाहतोय. षटक क्रमांक स्लॉगरचं षटक 3 चालू आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता मात्र फटका फसतोय, परंतु आपण पाहतोय फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये 1 धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. एक सुंदर रनिंग बिटवीन द विकेट मानावे लागेल या 2 फलंदाजांमध्ये. त्याला माहिती आहे की मोठे फटके लागत नाही, इथे आपल्याला सिंगल डबलवरती भर देणे गरजेचं आहे आणि त्यामध्ये यशस्वी देखील होताना पाहायला मिळत आहे. जेव्हा आपल्या बॅटमधून एखादा मोठा फटका येत नसेल ना तेव्हा ही रणनीती घेणे गरजेचं आहे आणि नक्कीच या 2 फलंदाजांनी ही रणनीती आखलेली पाहायला मिळत आहे. गोलंदाज पुन्हा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. ओहो, पॉइंटला कट करण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र मनसुदे उद्ध्वस्त केले गोलंदाजाने आणि निर्धाव चेंडूची कुठेतरी सांगता पाहायला मिळाली. धावसंख्या धावपळकडे पाहतोय ते म्हणजेच 25 ही धावसंख्या धावपळकडे पाहतोय. षटक क्रमांक 3 चालू आहे. ओहो, चांगला पदा फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन गेला चेंडू आपण पाहतोय सीमा रेषेच्या बाहेर, 4 धावेंसाठी. धन्यवाद डीजे. धावसंख्या धावपळकडे पाहायला मिळते ते म्हणजे 29 ही धावसंख्या धावपळकडे पाहायला मिळते. म्हणजेच आता कुठेतरी सामन्यामध्ये एक संजीवनी एक चैतन्य पाहायला मिळतोय. धावसंख्या 10 ची सरासरी दाताना पाहायला मिळतोय. अजूनही या 3ऱ्या षटकातील 2 चेंडू बाकी आहेत. म्हणजेच अजून एकात जर मोठे फटके पडले तर एक सेफ धावसंख्या आपल्याला म्हणता येईल. क्रिकेटमध्ये अशी कोणतीच सेफ धावसंख्या म्हणता येणार नाही, परंतु तेवढीच एक मोठी धावसंख्या आपल्याला धावपळकडे पाहायला देखील मिळेल, कारण ह्या 2 चेंडूवरती एकात 2 फटके येणे गरजेचं आहे. इर्शाद पुन्हा आपल्या गोलांच्या मार्कवर सज्ज होतोय. स्ट्राईकला आपण फलंदाज पाहतोय तो म्हणजेच अथिप. चांगल्या पद्धतीचा चेंडू कमबॅक करतोय. एक निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळतोय. षटकातील शेवटचा चेंडू असणार आहे गोलंदाज इर्शाद याचा. या चेंडूवरती खऱ्या अर्थाने या सामन्याचं खरं भविष्य असणार आहे. चौकार येणार, षटकार येणार की निर्धाव चेंडूची सांगता होणार. नक्कीच इथे मात्र पाहतोय निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळतोय. अशा पद्धतीने आपण पाहतोय या 3 षटकांचा खेळ संपतोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपळकडे पाहायला मिळते ते म्हणजेच किंजोली या संघाची धावसंख्या 29 ही धावसंख्या धावपळकडे पाहतोय. परंतु आपल्या स्पर्धेचा नियम आहे की धाव आपल्याला कंपल्सरी चेसिंग करायचे आहेत. म्हणजेच येणारे 18 चेंडू 30 धावींची गरज आहे. 10 ची सरासरी प्रति षटकामध्ये असणार आहे. जेव्हा आपण मैदानाच्या बाहेर येणार तेव्हा लाईन अप मध्येच यायचं आहे. जी लाईन आखली आहे त्या लाईनच्या लाईन मधूनच यायचं आहे. तर मी विनंती करतो अफजल 11 महाड संघाचा संघनायक आणि शाम्स 11 तेलंगे संघाचा संघनायक. अफजल 11 महाड संघाचा संघनायक आणि शाम्स 11 तेलंगे संघाचा संघनायक, प्लीज आपण नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. सुफियान भाई यांनी या भाई ग्रुपला आम्हाला चांगलं सहकार्य केलंय. त्यांना चांगलं शुभेच्छा आमच्या या स्पर्धेसाठी दिलेल्या आहेत. तर या सामन्याचं उत्तर ऐकण्यासाठी मी मायक्रोफोन
हरेश दिगेकर आपण कुठे असाल प्लीज आपण मंचावरती यायचं आहे. एक श्रीवर्धन तालुक्यातील नामांकित असे समालोचक आहेत. दिघी या गावाला बिलॉंग करतात, या गावचे आहेत. एक चांगले समालोचक आहेत. नक्कीच मी विनंती करतो की या सामन्याचा उत्तरार्ध आपल्या वाणीतून ऐकवायचं आहे. हॅलो, धन्यवाद भोईर सर, आकाश सर, तुमचे सुद्धा खूप खूप आभार. तर विनंती आहे लवकर हा सामना सुरू करायचा आहे. अफझल 11 महाड विपक्ष शम्स 11 तेलंगे यानंतरचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. तो दोन्ही संघनायकांना विनंती असेल टॉस बॉक्समध्ये पोहोचायचं आहे. सन्माननीय समीर डाकवे साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेकी केली जाईल. तर त्यांना सुद्धा विनंती आहे की टॉस बॉक्समध्ये पोचायचं आहे आणि हा सामना 3 षटकांचा असेल. तर मी हरीश गजानन दिकर मायबोली मराठीतून तुमच्या समोर या भाई भाई मोहल्ला ग्रुपचे आयोजित दमदार आमदार चषक आपण पाहतोय 2022. लाभले अमास भाग्य बोलतो मराठी, जहालो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्मपंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. सुरेश भटांच्या सुंदर ओळीनी या समालोचना कक्षातून मी हरीश गजानन दिकर तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आणि या स्पर्धेमध्ये मला इथे समालोचनासाठी संधी दिली तर कादिरबाई यांचंसुद्धा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आम्हागरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू, शब्दचे आमच्या जीवाचे जीवन, शब्द वाटू जन धन लोका, तुकामणे पहा शब्दाची हा देव, शब्दाची गौरव पूजा करू. तर मी शब्दांची पूजा करण्यासाठी इथे जमलो. एक चांगला सामना आपण पाहतोय. आमच्यासोबत जुडलेत ऑफिशियल स्कोरर सगीर. तर खूप चांगला सामना आपण पाहायला मिळतो किंजलोली वर्सेस मसला. आणि या सामन्यात आकाश सर आपण पाहिलं नदीमकडून झालेला मिस फील्डरने गेलेला चौकार आणि तिथून धावांची सुरुवात झाली. नाही तर धावा खूप पूर्ण थांबल्या होत्या, येतच नव्हत्या अशी परिस्थिती होती. पण एकदा धावा सुरू झाल्या, धावत संख्या आहे 30 धावा, 30 धावांचं लक्ष आहे. 18 चेंडू 30 धावा. आता तोच फलंदाज आहे ज्यांनी म्हसळा श्रीवर्धन आमचा पट्टा असेल आणि तिथून घेतलेली आखाती देशापर्यंतची मजल, तो नदीम धायरेकर आहे आता स्ट्राईकला. गोलंदाजीसाठी आपण किंजरोली संघाकडून पाहिलं जुनेत. पंचांच्या डाव्या बाजूने मुख्य पंच कुणाल पेंडकर सर, केरलेचे पंच हेमंत शेट्टी सर, JP पॅनलचे अतिशय चांगल्या दर्जाचे हे पंच पण पाहाल. MC ची चांगली परीक्षा दिलेली दोन्ही अतिशय चांगले पंच. पहिला चेंडू आकुट टप्प्याचा चेंडू, त्याचा फेवरेट शॉट बॅकवर्ड पॉइंटच्या वरून वीरेंद्र सेहवाग स्टाईल चेंडू सीमा रेषा पार, धावा मिळतील 4-4-4 चौकार. धन्यवाद DJ. एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. हा ब्रँडेड चौकार होता नदीम दायरेकरचा. फेवरेट चौकार इथे पाहायला मिळाला. यावेळेस स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न, फुलटॉस चेंडू होता, लोअर फुलटॉस चेंडू. एकेरी धाव इथे घेतली जाते. एकेरी धाव आणि धावत संख्या होते 5. तर बाउंड्री लाईनच्या बाहेर सुद्धा ताबिश खो त्यांनी चांगलं क्षेत्ररक्षण केले. हरकत नाही प्लेइंग 11 मध्ये त्यांना येण्यासाठी. ओके सर. तर पुन्हा वळूया मैदानाकडे आपण जाऊया. मैदानात आता येतोय सलाउद्दीन, ज्यांनी खऱ्या अर्थाने या सीझनमध्ये आपल्या टेनिस क्रिकेटच्या हल्लाबोल फलंदाजांनी सर्व टेनिस विश्वाला आपल्याकडे आकर्षित केलंय. खूप चांगले फटके या यंग टॅलेंट सलाउद्दीनमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. इथे कशा प्रकारची फलंदाजी तो करणार आहे हे खूप गरजेचं राहील, कारण 18 चेंडू 30 धावा. अप्रतिम फलंदाजी आहे, खूप चांगलं टॅलेंट आहे, पण खूप संयम ठेवावा लागेल. कारण एका क्षेत्रात तुम्ही सातत्याने जेव्हा चांगलं करता तेव्हाच तुम्हाला यश तुमच्या पायाशी येत असतं. अप्रतिम फलंदाजी आहे, खूप चांगलं
कॅपेबिलिटी, खूप चांगलं कौशल्य याच्याकडे आहे जुनीद. हा परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला. ब्रह्मास्त्र चेंडू विकेटच्या समोर पकडलाय. प्लम लेग बिफोर पायचित घोषित केलाय पंचांनी बाद. सलाउद्दीनला यावं लागेल माघारी. धन्यवाद डीचे. छातोय फलंदाज इर्षाद धायरेकर आणि त्याच्या जर्सीचा क्रमांक आहे 10. कारण क्रिकेट किती पुढे झालं कादिरबाई, तरी दोन गोष्टी अजरामर आहेत. एक आत्ता पाहिलेला आपण यॉर्कर आणि भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर, ह्या गोष्टी कोणी विसरणार. टेनिस क्रिकेट किती पुढे जाईल, पण या यॉर्कर चेंडूला धोनीकडे हेलिकॉप्टर असेल, नंतर तो हार्दिक पांड्याने पुढे ठेवला असेल, पण सगळ्याच खेळाडूंना त्या चेंडूवर खेळताना आपण पाहायला मिळत नाही. तर आपण पाहिलं जसप्रीत बुमराला लगातारची यॉर्कर चेंडू पाहताना झहीर खान होते, जे आपल्याला एका षटकात 3 ते 4 यॉर्कर आपल्याला पाहायला मिळत होते त्यांच्याकडून. लसित मलिंगाला आपण मुंबई इंडियन्सच्या स्क्वॉडमध्ये पाहिलंय, श्रीलंकेसाठी पाहिलंय. विश्वचषकात 4 विकेट एकाच षटकात घेतलेला विक्रमी लसित मलिंगाच्या नावावर आहे. आणि या चेंडूने या सगळ्यांची आठवण होणे साहजिकच आहे, कारण हे चेंडू यॉर्कर पद्धतीचा जो जुनेदने हाताळलेला आणि त्याला यशही तितकंच मिळालं. इर्षाद 15 चेंडू 25 धावांचं लक्ष आहे. स्लोवर वन फिरवला, बोट फिरवली चेंडूवर, गती परिवर्तन पाहायला मिळालं. फिंगर ऑन रोल टू बॉल इथे पाहायला मिळालं. आणि मी नेहमी समालोचन कक्षात भवीर सर, आकाश सर मी सांगत असतो, गोलंदाज म्हणून तुम्हाला मैदानात टिकवायचं असेल तर तुम्ही एकाच गतीने आणि एकाच टप्प्यावर चेंडू टाकू शकत नाही. 6 चेंडू वेगवेगळ्या धाटणीचे तुमच्याकडे असतील. तुम्ही जर फलंदाजाला रीड करताय, क्रिकेट इज अ माइंड गम यासाठीच म्हटलं तर तुम्ही समोरच्याचं माइंड ओळखा, तर तुम्हाला तुमच्या गोलंदाजीमध्ये यश येईल. फलंदाजाच्या मनात काय चालू आहे हे तुम्ही जर आधीच ओळखलं तर तुम्हाला यश मिळेल. इथं इर्षाद तयार होता यॉर्कर पद्धतीच्या चेंडूला आणि गोलंदाज हुशार जुनेद त्यांनी स्लोवर वन टाकला. पण यावेळेस मात्र चुकलाय, स्लोवर वन गेलाय फुलटॉस पद्धतीचा आणि हा दिवाळी बोनसचा गिफ्ट स्वीकारला इर्षाद धायरेकरनी. चेंडू सीमारेषा पार, षटकार 6 धावांसाठी. धन्यवाद डीचे. लगातारचा दुसरा स्लोवरवर अटेम्प्ट केला पण अंगलट आला जुनेदच्या. फुलटॉस चेंडू. दुहेरी अंकामध्ये धावसंख्या होते तब्बल 11 धावा, 30 धावांचं लक्ष आहे. पहिलं षटक सुरू आहे. जुनेदचं सुरुवात चांगली केली होती, पण आता मात्र महागडा ठरतोय जुनेद. हा षटकार खूप महत्त्वाचा ठरला, थोडासा बोचक ठरला हा गोलंदाज जुनेदला षटकार. निर्धाव चेंडू इथे पाहायला मिळेल, चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळाली. पहिल्या षटकाची इथे होते मात्र सांगता, आणि पहिल्या षटकानंतर धावसंख्या आहे 11, 30 धावांचं लक्ष आहे. तर तौसिफ दफेदारला शादाब कर्देकर यांचा फोन कॉल होता की जर फलंदाजीला आला आणि 6 चेंडू 6 षटकार जर ठोकले तर त्याला 6,000 रुपयाचं कॅश प्राईज जीपेद्वारे केले जाईल. पण तौसिफला फलंदाजी येईल का? हा सुरेख चेंडू पाहायला मिळाला. चेंडू गुडलेन स्पॉटवरून उसळी घेतली. सलमान कारविनकर गोलंदाजीसाठी पाहायला मिळते. अर्थात हे सगळेच खेळाडू आज भोईर सर SPL मध्ये खेळत होते. श्रीवर्धन प्रीमियर लीगला मी होतो आणि तिथून हे पुन्हा इथं आलेत. म्हणजे क्रिकेट किती व्यस्त आहे आणि पुन्हा इथून जाऊन योगेश पेंडकर यांना तिथेही क्वालिफायसाठी अंतिम दिवसासाठी खेळायचं आहे. इतक्या क्रिकेट व्यस्ततेत क्रिकेट पाहायला मिळते टेनिस क्रिकेटमध्ये. हा चांगला फटका आहे कव्हर रिझनमध्ये विथ द स्पिन चेंडू.
जातोय सीमा रेषा पार, येथील धावा 4-4 चौकार. नदीम दायरेकर ऑन फायर. डीजे धन्यवाद. द डीजे इथे मात्र घायल करतोय तो आपल्या फलंदाजीचा अफाट सौंदर्य झळकवणारा क्रिकेटचा स्ट्रोक. महिला जयवर्धनेला आपण पाहिला, हा स्ट्रोक खेळताना राहुल द्रविडला पाहिला आणि आता विराट कोहलीचाही आनंद आपण या स्ट्रोकनी घेतोय. एक देखणा कव्हर आहे कोचिंग मॅन्युअलमध्ये आपल्याला नक्कीच चांगला फ्रंटफूट स्ट्रोक पाहायला मिळतो. नदीम धायरेकरच्या बॅटमधून आला आणि धावसंख्या पोहोचवली 15 या धावसंख्येवर. स्लोवर वन पॉईंटवर पुन्हा एकदा कट पाहायला मिळाला बॅकवर्ड पॉईंटवरून जाऊन, पण क्षेत्ररक्षक तैनात केला त्या स्ट्रोकसाठी किंजलोल संघाने. एकेरी धाव इथे नदीम धायरेकरला मिळते. धावसंख्या होते 16 धावा. 14 धावांचं आणखीन लक्ष पिछाडीवर आहे. 14 धावा आणखीन कराव्या लागणार आहेत शमसडाम म्हसळा संघाला. दुसरं षटक सुरू आहे. सलमान पहिला चेंडू निर्धाव टाकल्यानंतर मात्र 3 चेंडू त्याने आतापर्यंत 5 धावा खर्च केलेत. दिशासाठी आडव्या पट्ट्यात खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे, जाईल का त्याच्या डोक्याच्यावरून. बॉन्डलाईनच्या आधीच इर्शादला पकडलंय. फलंदाज होईल बाद. यावं लागेल तंबूच्या आश्रयाला. डीजी धन्यवाद. डीचे आता क्रिकेट अनिश्चिततांचा खेळ आहे. पटकन कसं पारडे इकडून तिकडे बदलते. एक चेंडू निर्धाव आला, एक विकेट आला तरी पुन्हा एकदा किंजलोल संघ या सामन्यात वापसी करताना दिसू शकतो आपल्याला. होय सर, तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करत असतो. तर तुम्ही आज संघर्ष करा, तुमचं सामर्थ्य नक्की निर्माण होईल. तर तो संघर्ष करावा लागेल. किंजलोल संघाला सुद्धा 8 चेंडू आणि 14 धावा पाहिजे. सुफियान जातोय आता फलंदाजीसाठी. हाही एक चांगला फलंदाज आहे. फिनिशरचा रोल त्यांनी बऱ्याच वेळेस त्या म्हसळा संघाला दिला. इर्शाद धायरेकर मात्र बाद. प्लेयरला सूचना असेल, इर्शाद तुम्हाला या लाईन जी आखलेली आहे ही तुम्हाला येण्यासाठी आहे, लक्षात ठेवा. नाही तर तुम्हाला पेनल्टी, इथे आयोजकांची करडी नजर आहे तुमच्यावर, तर तुम्हाला पेनल्टी ही दिलीच आहे. कारण शिस्त खऱ्या अर्थाने आपण पाळली पाहिजे. क्रिकेट इज अ जेंटलमॅन गेम असं म्हटलं जातं. डोळ्या पुन्हा एकदा मैदानाकडे. सलमाननी इथे यश मिळवून दिले. हाही फटका चांगला नाही आहे. फटका हवेत गेलाय पण क्षेत्ररक्षक नाही आहे. निर्जन स्थळी चेंडू पडतोय. एकेरी धावांनी सुफियानचं खातं उघडते. संघाच्या धावसंख्येत तो एकेरी धावांनी भर टाकतोय. धावसंख्या पोहोचते 17 या धावसंख्येवर. 7 चेंडू आणि 13 धावा. या षटकातील एक चेंडू अजून बाकी आहे. शेवटचा चेंडू येणं गरजेचं आहे. सलमानचा महत्वाचा हा चेंडू आहे. 17 धावा झाल्या. 7 चेंडूमध्ये 13 धावांची आणखीन गरज आहे. पण मसल्यासाठी एक प्लस पॉईंट आहे की त्या स्ट्राईकला नदीम धायरेकर सारखा दिग्गज मातब्बर फलंदाज आहे. सलमानला जर विजय आपल्या गळ्यात घालायचा असेल तर पहिला हा अडसर दूर करावा लागेल. हा मोठा फटका आहे कव्हर रिझन मधून. क्षेत्ररक्षक नाही आहे. चेंडू सीमारेषा पार. येतोय एक दमदार षटकार. धन्यवाद डीजे. आता आपल्या गाण्याचा अर्थ डीजेच सांगू शकतो. नदीम धायरेकरने केलेला स्ट्रोक आपण पाहिला. किती विपरीत परिस्थिती असू द्या, मनुष्य श्वास घ्यायला विसरत नाही. तो कुठून तरी हवेचा स्रोत शोधतोच आणि श्वास घेतल्याशिवाय राहत नाही. त्याचप्रमाणे यशाची ओढ लागलेला मनुष्य किती विपरीत परिस्थितीतून यश खेचून आणतो. प्लीज वेळ घ्यायचा आणि टीम मीटिंग्स आपल्याला अलाउड नाही आहे.
कारण आपण 4 षटकांचे सामने 3 षटकावर आणलेत. आयोजकांची इच्छा आहे की सगळे सामने 4 षटकांचे व्हायला पाहिजे. तुम्ही घेतलेला वेळ मैदानात तो आम्हाला आयोजकांना कुठेतरी तुमच्या विपरीत निर्णय घ्यायला भाग पाडतोय. आणि 3 षटकांवर सामने आले तर अंतिम सामन्यापर्यंत आपण 3 षटकांवर राहूया. तुम्ही जास्तीचा वेळ खर्ची करू नका, ही सूचना असेल आयोजकांकडून. सौदाला आता गोलंदाजीसाठी 7-14 असं 7-13 असं समीकरण होतं. आता 6 चेंडू 7 धावांवर हा सामना आलाय. हा फरक का आलाय तर नदीम दायरेकरांनी ठोकलेला शेवटच्या चेंडूवरचा अतिशय महत्त्वाचा षटकार. 6 चेंडू 7 धावांचं समीकरण. सुप्या नाही स्ट्राईकला. तौसिफ आहे 36 जर्सी क्रमांक गोलंदाजीसाठी. खराब क्षेत्ररक्षण, कचाल क्षेत्ररक्षण त्याची संधी घेतली इथे. एकेरी धाव होती पण दुहेरी धावात परिवर्तित केले या दोन्ही फलंदाजांनी. आणि मैदान पाहिलं ना तर मोठ्या धावा येत नाहीत, मोठी फटकी येत नाहीत. एकेरी धाव दुहेरी धावात परिवर्तन करणे गरजेचं आहे. 2 धावा असतील तिथे 3 धावा घेणे गरजेचं आहे. मिस स्पीडवर धावा घेणे गरजेचं आहे, कारण धावा खूप कमी येत आहेत. 24 लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर करतोय आम्ही. खूप चांगलं क्रिकेट आपल्याला यूट्यूबच्या द्वारे जगभरात पाहायला मिळते. सुफियाने केलेल्या 2 धावा खूप महत्वाच्या ठरतात. शाडा आपल्या चेंडू 10 ट्रॅकर, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू विजयी षटकार. चेंडू सीमा रेषा पार. डीजेला मिळेल सुमधुर संगीताची संधी. धन्यवाद डीजे. यानंतर आपण वळणार आहोत आणखीन एक सुरेख आवाज मराठीतून आपण ऐकतोय आकाश सरांकडे. धन्यवाद मला इथे संधी दिली त्याबद्दल कादिरभाई यांचे सुद्धा मनपूर्वक आभार. दुसऱ्या फेरीतील आणखीन एक रणधुमाळी आपण अनुभवणार आहोत. एका बाजूला अफझल 11 महाड, दुसऱ्या बाजूला शम्स 11 तेलंगी हा संघ या ठिकाणी आपण पाहणार आहोत. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच पारितोषिकाकडे वळणार आहोत. नदीम दायरेकर याला आपण मॅन ऑफ द मॅच पारितोषिक देणार आहोत, ज्याने आपण पाहिलं तर फलंदाजी